तुम्ही या शॉर्टमध्ये बघू शकता मित्रांनो, माझ्यावरती सापाने किती वेळा अटॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. तर चला पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. आणि आता आपण रेस्क्यूसाठी आलेलो आहे आणि रेस्क्यू कॉल ज्या हवे लगतच आहे मित्रांनो. ग्रीनव्ह्यू हॉटेल आहे, तिथे साप या. मला आधी कॉल आला होता इथे 6 वाजता आला होता आणि मी 6 वाजता शहापूर तालुका गाव आहे माझं. तालुक्याच्या गावामध्ये मी गेलो होतो, माझं अर्जंट काम होतं. मी पुढं निघून गेलो होतो, नंतर मला कॉल आला होता. 3-4 किलोमीटर पुढं गेलो तेव्हा मला कॉल आला आणि मी मित्राला पाठवलं होतं. हा बघा, हा मित्र, याला पाठवलं होतं मी रेस्क्यूसाठी. पण त्याचे 2 तास गेले त्याच्यामध्ये. त्याने आधी रेस्क्यू केला होता, पण त्याच्या हातावरती त्याने बाईट केला म्हणून त्याने सोडून दिला. काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो, बराला सोडला. हानी नाही झाली, त्याबद्दल जीवितहानी होऊ शकली असती. आणि नवीनच आहे मित्रांनो हा, तर त्याला आपण आता रेस्क्यू करू. आणि आता 8 वाजलेत, मी 2 तासांनी आलेलो आहे. हे बघा, या खोडामध्ये, झाडाचा खोड आहे, या खोडामध्ये साप आहे मित्रांनो. याच्यामध्ये साप आहे. मी त्याला खूप टॉर्चर करतोय, कारण तसा तो निघून नाही राहिला. खूप वेळ गेला माझा, 1.5 तास मित्रांनो याच्यामध्ये गेलेला आहे रेस्क्यूसाठी. खूप वेळ गेला आहे आणि साप खूप चिडलेला आहे. हे बघा, दिसतोय तो. मी आधी आलो असतो मित्रांनो, तो लवकरच भेटला असता. नाही बघा, इथे बघा, मला शेवटी लास्टला रिस्क घ्यावाच लागली मित्रांनो, कारण पर्याय नव्हता माझ्याकडं. हात टाकायलाच लागला मला आतमध्ये. हे बघा, मी लगेच हात टाकला, तिथे पकडली शेपूट. पण इथं थोडंसं त्याने माझ्याकडे फिरला होता लगेच. हे बघा, फना करून. हे बघा, पटकन माझं लक्ष गेलं आणि माझं लक्ष होतंच त्याच्याकडं. हे बघा, तो कोणता चान्स सोडत नव्हता मित्रांनो माझ्यावरती अटॅक करण्याचा. खूप चिडलेल्या अवस्थेमध्ये होतं, कारण मी त्याला टॉर्चर केलं होतं खूप काडीने. तसं निघत नव्हतं मित्रांनो. आणि ह्या ठिकाणी आम्ही असा एक साप 15 दिवसापूर्वी रेस्क्यू केलेला आहे, इंडियन स्पेक्टिकल कोब्रा. म्हणून हा साप मला रेस्क्यू करणं खूप गरजेचं आहे, कारण ह्याला पण त्याच जागेवरती मी सोडणार आहे. आणि इथे कसं रेस्क्यू नसता गेला तर मित्रांनो, इथं हॉटेल आहे, हॉटेलच्या आजूबाजूला तो साप परत दिसला असता आणि त्या लोकांनी मारला असता. बघा, परत मला इथे रिस्क घ्यावं लागली. आधी मी त्याची शेपूट सोडून दिली ती. इथं पण बघा. आणि इथं मला एकदम आश्चर्य वाटलं मित्रांनो, मला इथे बीळ काय वाटलंच नाही. हे झाडाला अजून एक ठिकाणी खोडामध्ये छोटंसं बीळ होतं, तिथून तो निघाला आहे बघा. मी असा विचार पण केला होता साप इथून निघेल म्हणून. आम्ही खूप शांत रिलॅक्समध्ये त्याला रेस्क्यू करतोय. पुढे बघा मित्रांनो, साप कसा अटॅक करतो माझ्यावरती. कारण खूप विचित्र, म्हणजे मला पहिल्यांदा असा इतका वेळ गेला आहे. असं वर्षातून मला एखादा साप तरी मिळतो चिडलेला खूप, आणि असा भयंकर भेटतो. लांबी बघा त्याची 4-4.5 फुटापर्यंत आहे. तो बिग साईज आहे, पूर्ण यंग आहे आणि खूप रागेट आहे. शेपूट खूप आखूड आहे मित्रांनो, त्याची शेपूट कट झालेली, त्याची आधीच कट झाली. आणि बघा, मी त्याला लाईटीत घेऊन चालू आहे तिकडे पुढे, कारण बॅगर मी इकडे मागे लावला होता जवळच, पण तिथं अंधार होतं. साप जर का माझ्यावरती बाईट केली तर मी सोडून दिला असता आणि तो पळून गेला असता, म्हणून त्याला उजेडत घेऊन आलोय. हे बघा, आणि माझ्या पायामध्ये चप्पल आहे मित्रांनो, त्याबद्दल खूप क्षमा मागतो मी सर्वांची, कारण मी अचानक आलेलो आहे मित्रांनो. मला कॉल अचानकच आला होता आणि मी मित्राला पाठवलं होतं. तो आला पण त्याला नाही मिळाला, म्हणून मी तसंच डायरेक्ट शहापूरहून डायरेक्ट तसंच हायवेला तिथे लगतच आहे, तिथं लगेच आलो. घरी नाही गेलो मी, कारण माझ्या घरापासून हे रेस्क्यू कॉलचं जे अंतर आहे ते 4 किलोमीटरचं आहे मित्रांनो. वेळ गेला असं खूप. हे बघा, साप थोडा पण मला म्हणजे चान्स देत नाही आहे. खूप काळजीपूर्वक मी रेस्क्यू करतोय, स्वतःची पण काळजी घेतो सापाची पण. सापाचं शरीर खूप गरम आहे, कारण उष्णता खूप आहे मित्रांनो. साप दिवसा बाहेर नाही निघत, संध्याकाळचे निघतात शिकारीसाठी. पण असे मनुष्यांच्या नजरेत जेव्हा साप येतात तेव्हा आरकोट करतात, आणि असं आम्हाला यावं लागतं रेस्क्यूसाठी. त्यांना सुरक्षित ठिकाणी जंगलामध्ये आझाद करावं लागणार याला. हे बघा, इथे बघा तुम्ही, बाईट कसा करतो साप बघा तुम्ही आता.
किती वाचलो मी इथे एकदम. हे बघा पूर्ण तोंड वाचूनच एकदम डायरेक्ट अंगावरती आला होता. पण माझा जुना अनुभव आहे म्हणून मी खूप कव्हर करू शकलो त्याला. इथे बघा तुम्हाला समोरची बाजून दाखवत होता. मी सापासमोर तिथे बसलो असतो खाली तर नक्कीच तो माझ्या अंगावरती त्यांनी बाईट केला असं 100%. पण मी बसलो नाही, त्याचा अंदाज घेतला लगेच. हा रिटर्न येतोय, मी लगेच उभा राहिलो. बघा आता माझ्या जागी जर का नवीन सर्पमित्र असं नक्कीच प्रॉब्लेम झाला असता मित्रांनो. इथं ज्या मुलाला मी पाठवलं होतं त्यांनी नशीब रेस्क्यू केला नाही. आणि त्याला मी नंतर नाहीच बोललो तर तू नको करू, मी करतो म्हणून. कारण मी सापाचा अंदाज घेतला होता. खूप रागीट साप आहे हा. रात्रीचा टाईम आहे, रिस्क नको. पुन्हा एकदा आपण चान्स घेतोय पॅक करण्यासाठी. साप जात नाही म्हणून म्हटलं तर मी जबरदस्ती त्याला आतमध्ये नाही टाकू शकत मित्रांनो. तो बघा परत एकदा त्यांनी माझ्या अंगावरती प्रयत्न केला होता. पण मी माझी जागा मी शेवटपर्यंत त्याची शेपूट सोडलेली नाही मित्रांनो, एवढं नक्की. स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत नाही सोडली. आणि पॅकिंगसाठी मला कंप्लीट 10 ते 15 मिनटं गेलेले मित्रांनो. इथे मी वेळ घेतला पूर्ण, पण त्याला पॅक केलाच. हे बघा. आणि चप्पल होती म्हटलं तर सॉरी मित्रांनो, मला खूप अडचण झाली होती. पण बूट असेल तर खूप, शूज असेल तर खूपच बरं झालं असतं माझ्यासाठी. पण अचानक असं जावं लागतं मित्रांनो. आता आपण याला सकाळी रिलीज करणार, कारण आता 10:30 वाजलेत. हे बघा सकाळी आलेलो मी रिलीजसाठी. तुम्हाला दाखवतो सापाची कंडिशन काय आहे. हे बघा किती मोठा आहे हा साप. त्याचं फणा इतका भयंकर आहे. आणि सूर्यदेवताचं आगमन होत आहे. आणि साप निसर्गाच्या सानिध्यात आझाद होते. खूप छान नजारा होता. फणा करून तो उभाच राहिला होता, जात नव्हता मित्रांनो. बॅगर मी साईडला काढून घेतला. मी रात्री घरी आलो तेव्हा बॅगर चेंज केला. आणि तो प्लास्टिकची गोण होती, त्याच्यामध्ये नाही ठेवू शकत, गरमी खूप आहे. त्याला मी कापडी पिशवीत ठेवला, पाणी टाकून मस्त थंड झाला, तो व्यवस्थित राहिला. हे बघा फणा किती ॲक्टिव्ह आहे बघा त्याचा. छान साप आहे, खूप बिग साईज आहे पूर्ण. हे बघा किती लांब त्याने कव्हर करतो तो. हे बघा अटॅक पण किती कव्हर करतो तो, 2 फुटापर्यंत कव्हर करतो. मी रात्री 2 फुटाच्या लांब राहायचो त्याच्यापेक्षा. त्याचा फणा बघा किती उंच आहे, तो हाईटला पण मोठा उभा राहतो डायरेक्ट तो. आणि या सापाचं विष तर तुम्हाला माहितीच आहे, न्यूरोटॉक्सिक असतं. आणि इंडियन स्पेक्टेकल कोब्रा म्हटलं तर, नाग म्हटलं तर, त्यांचा मीटिंग पिरियड चालू झालेला आहे मित्रांनो. पावसाळा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्यांचा मीटिंग पिरियड चालूच राहणार आहे. आणि साप ऊन आहे म्हटलं तर बाहेर निघत नाही. हे संध्याकाळचेच निघणार आता, एवढं उन्हाचे बाहेर निघत नाही ते. म्हणून संध्याकाळच्या साप, कोणता पण साप दिसला तर नक्कीच सर्पमित्राला कॉल करून बोलव जा, जेणेकरून अशी जीवितहानी तुमची पण होणार नाही आणि सापांची पण होणार नाही. जय हिंद, जय भारत मित्रांनो. धन्यवाद.